आठवड्याचा पहिलाच दिवस आणि त्यात घाटकोपर स्थानक मेट्रो स्थानक या ठिकाणी मोठी रांग पाहायला मिळते। कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा कामावरती जाण्यासाठी विलंबन लागत आहे। पाहू शकतो ही भली मोठी रांग जी आहे ते तिकीट काढण्यासाठी नव्हे तर या देवदर्शनासाठी नव्हे तर ही रांग आहे ती मेट्रो गाडी पकडण्यासाठी आणि मेट्रोमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्या कारणास्तव कुठेतरी गाड्या ह्या उशिराने धावत आहे। त्यानुसार पाहायला गेलं तर या मेट्रोच्या रांगा ज्या आहेत ते या रेल्वे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। पाहायला गेलं तर मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। रेल्वे स्थानक जे आहेत ते घाटकोपर स्थानक आहेत आणि याच ठिकाणी ही रांग जे ते सकाळीच वाढलेली आहेत आणि या रांग पाहायला गेलं तर 2 महिला आणि 2 पुरुषांच्या अशा वेगवेगळ्या रांगा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच कुठेतरी कामावरती जाण्यासाठी या ठिकाणी उशीर होत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी सकाळची वेळ आहे आणि मेट्रोच्या या तांत्रिक बिघाडामुळे अशा प्रकारच्या रांगेत ताटकळत आपल्याला प्रवास करावा लागतो। त्यामुळे कुठेतरी या नागरिकांमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणची रांग पाहू शकतो महिलांच्या 2 रांगा करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबत पुरुषांच्या देखील 2 रांगा करण्यात आलेल्या आहेत। काही प्रवासी मेट्रोमध्ये जाणार त्यांना देखील आपण विचारणार तर रोजच अशा रांगामध्ये उभा राहायला लागतं तांत्रिक बिघाड झाल्यामुळे। हे आज तरी कमी आहे, याच्यापेक्षा तिप्पट असते रांग। त्या कारण इथे मॅनेजमेंट जरा स्लो आहे, गर्दी खूप आहे, क्यू त्यांना मॅनेज होत नाही आहे, हेच प्रॉब्लेम आहे। काय वाटतं एकीकडे तिकिटासाठी अशी रांग लागते मात्र कुठे देवदर्शनासाठी लागणार ते अशाच प्रकारचं या ठिकाणी रांगेचं स्वरूप दिसून येते। देवदर्शनाला भक्ती असते पण इथे खूप गर्दी आहे आणि घाई आहे आपली, त्यामुळे खूप त्रास आहेच। नक्कीच त्रास आहेत या ठिकाणी पाहायला गेलं तर ही रांग जी आहे ते लांबलचक लागलेली गेलेली आहे। काही लोक आहेत ते देखील या ठिकाणी तात्काळत आपला प्रवास करत आहेत। सकाळची वेळ झालेली कामावरती आपण काही तरुण रोज अशीच रांग लागते। होय, नेहमी लागते। काय वाटतं सोल्युशन काय? सॉल्युशन आता काय सांगणार, प्रशासनाला कळायला पाहिजे। ताईंचं म्हणणं आहे की देवदर्शनाला देखील एवढी रांग नसते तेवढी रांग आता इथे लागायला लागली। देवदर्शनाला तर आता काय गणपतीचीच लाईन आतापासून चालू झाली असं सांगायला काय हरकत नाही। तांत्रिक बिघाड दूर झालं तर काय अनाउन्समेंट होते तशी दिसून येते का? तुमचं काय मत आहे व्यक्त रोज अशाच रांगेत उभं राहून प्रवास करा? हो, काय सांगा तुमचं काय मत आहे? ही रांग इथे संपत नाही, पुढे पण आहे अजून। पुढे पण आहे? हो, अरे मग पुढचा किती वेळ अजून? यांचा नग्न कारभार कधी संपेल काय माहिती। या ठिकाणी पाहायला तर या रेल्वे मेट्रोचा असेल या मोनो रेल असेल अशा प्रकारे या ठिकाणी लांबलचक रांगा या ठिकाणी लागलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रेल्वेतनं प्रवास करताना कुठेतरी आता कामावरती जाताना विलंबन लागतो, त्यामुळे खाडा देखील लागतो। त्यामुळे अशा प्रकारची तांत्रिक ज्या बिघाड जे आहे ते लवकरच दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी मागणी करत आहे। मात्र या ठिकाणच्या रांगा आता कधीपर्यंत कमी होतील असं देखील एक सवाल या ठिकाणी या मेट्रो प्रवाशाकडनं विचारला जातो। त्यामुळे महिला असतील या पुरुष अशा दोघांच्या रांगा या ठिकाणी लांबलचक लावल्याचं पाहायला चित्र मिळतं। त्यामुळे आता या दुरुस्तीचा बिघाड जो आहे तो कधीपर्यंत दुरुस्त जो मार्ग निघेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्व सगळे, गणेश सुराट, TV9 मराठी, घाटकोपर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।